शेतकरी आणि नागरिकांच्या जलप्रबोधनासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक. पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत जलव्यवस्थापन आणि पीक पद्धतीवर कार्यशाळा उत्साहात. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ आणि अतिवृष्टी या दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्य शासनाने जलव्यवस्थापनासाठी शाश्वत दृष्टिकोन स्वीकारला आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन राज्यस्तरीय सुरू असून सगळ्यांच्या सहभागाने ते यशस्वी करण्यात येईल. या अनुषंगाने शेतकरी आणि नागरिकांच्या जलप्रबोधनासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक ठरतो आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीनं आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 या नव्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वारणाली वसाहतीतील सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत दिनांक 25 ते 29 एप्रिल या कालावधीत गोदा ते नर्मदा अशी यात्रा काढण्यात येणार आहे. यातून जलप्रबोधनाची चळवळ प्रगल्भ होईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. हवामान अंदाजात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने पावसाच्या अनियमिततेचे पूर्वानुमान शक्य होते आहे. यावर्षी जून आणि जुलै महिन्यात कमी पाऊस, ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. जलव्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करून याबाबत जनप्रबोधन करण्यासाठी हा पंधरवडा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.